नमस्कार. स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आज सकाळी सकाळी गाडी काढली. खूप दिवसानंतर गाडी काढली कारण आज पडला होता पाऊस. ट्रॅक्टरचं झालं होतं काम बंद. सकाळी सकाळी वातावरण पण एकदम भारी झालं होतं. त्यामुळे गाडी घेऊन आलो शिरोळ ताजबंदला एच पीच्या पंपावर डिझेल वगैरे टाकलं. मग घेऊन आलो गाडी आपल्या दुकानासमोर. कारण आज आपल्याला भरायचं होतं इथून एक कपाटाची डिलिव्हरी द्यायची होती ओलांडीच्या पुढी. आपलाच भाऊ आहे त्याच्या घरी. तिथे जात असताना कपाट वगैरे भरलं. मग काय ऊन लागत होतं खूप. मग म्हणलं एक कोल्ड्रिंक घ्यावी. म्हणजे कसं आहे उन्हामध्ये आपल्याला गाडी चालवायला एनर्जी पण येईल. मग काय थोड्याच वेळास पोहोचलो छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे. महाराजाचं दर्शन वगैरे घेतलं आणि लागलो पुढच्याच दिशेने. कारण उदगीरमध्ये आता सिग्नल पण चालू झाले 2 जागी. त्यामुळं आपल्याला तिथं सिग्नल लागलं. मस्तपैकी महाराजाचं दर्शन वगैरे घेऊन आपण निघालो पुढच्या दिशेने. मग काय सिटी वगैरे पास केली आणि लागलो तोगरी मोडून देवणी रोडला. मग काय देवणीत वगैरे पास केली. भावाला एक फोन केला. म्हणलं आता आपण जवळजवळ आलेलो आहे. त्यामुळं तू पण दुकान बंद कर आणि ये आपण घरी जाऊ. मग काय भावाच्या घरी वगैरे आलो. भावानं मस्तपैकी भावाला कपाट वगैरे उतरून दिलं. मग काय भाऊ म्हणला नाश्ता केल्याशिवाय जायला जमत नाही. मग भावानं मस्तपैकी नाश्ता वगैरे केला होता. मस्त नाश्ता वगैरे केला आणि निघालो परतीच्या मार्गानं. भाऊ भरपूर म्हणत होता थांब म्हणून. मग म्हणलं तुला पण काम आहे आणि आपल्याला पण काम आहे. आपल्याला पण जायचं आहे लांब 70 किलोमीटर. भाऊ लाजत होता व्हिडिओमध्ये येता येता. मग मला शेवटी भावाचा व्हिडिओ काढायच लागते. हा आपला बालाजी मटवाड. ओलांडीला ह्यांचं पण मोबाईल शॉप आहे. ओलांडीला मेन चौकातच शॉप आहे. मग भावाला म्हणलं तू पण जा कामाला कारण मला पण जावं लागेल. मग काय पोचलो आपण जवळपास ओलांडी शहरामध्ये. ओलांडी शहरातून आपण आलो होतो वेळेगावला. मावशीकडे गेलो, भेट वगैरे घेतली. मग काय तिथून निघालो वापस आपल्या परतीच्या मार्गाला लागलो. मग तिथंच एक छोटा हत्तीवाला खूपच हॉर्न मारत होता. म्हणलं भावा तू जा आधी, आपल्याला काही काम नाही, निवांत जायचं आहे. मग काय तिथून पुढे आलो उदगीर शहरामध्ये. त्या रस्त्यानं चालत असताना या शहरामध्ये मोटरसायकलवाले आणि स्कूटीवाले इतके परेशान करतात ना, खरंच. अचानक कधी कोण कुठून मध्ये येईल काही सांगता येत नाही. त्यामुळं गाडी कसं आहे एकदम निवांत चालवली. आणि काय सिग्नल चालू झाल्यामुळे आपल्याला लागलं सिग्नल. हे पोलीस स्टेशनपाशी एक सिग्नल चालू झालेलं आहे. बस स्टँडपाशी एक चालू झालं आहे. उदगीर शहरामध्ये आपण इतके वेळा आलो पण सिग्नल चालू झालेलं आजच दिसलं. मग काय निसर्गाचा घाट वगैरे उतरलो, खाली आलो. एक नंबर वातावरण झालेलं आहे. त्यामुळं म्हणलं एक छानसा व्हिडिओ काढायला लागतं आहे. कारण पाऊस पडला, झाडं हिरवं झाली, कसं निसर्गाला शोभा येते. एक नंबर वातावरण झालेलं. त्यामुळे आपण निघालो परतीच्या मार्गानं. मग वाटेत एका जागी चहा वगैरे घेतला. मग लागलो परतीच्या मार्गाला. जवळपास आपल्या गावाजवळ पोहोचलो. भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये.